तर नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ईसा क्रिएशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मास्टर काहीतरी पेपर बनवत होते आपले, तर आपण विचारूया त्यांना कुठला पेपर बनवतात. मास्टर काय करताय तुम्ही? एक कस्टमर का एक ड्रेस आया था. अच्छा. उन्होंने अपने हिसाब से बोले इसको कुछ वर्क करके दो, तो ये अपने हिसाब से डिजाइन बना रहे हैं इनका. अच्छा. व्हाइट कलर असेल तरी चालेल. तो पूरा वर्क तो ये मशीन वर्क रहेगा कि हैंड वर्क? ये मशीन वर्क मल्टी कलर में रहेगा ये. अच्छा. और ये मल्टी कलर में कैसा उनका टॉप है तो नीचे कोई भी वो लेगिंग्स या चूड़ीदार अपना पहन ले सकते हैं. कलरफुल में वर्क करने का ये. तर आपण बघूयाच की ह्याचा वर्क कसं होते ओव्हरऑल. तर चला. मशीन वर्कमध्ये रेडी होत होतो तो बघतच होतो. सो ह्याचा नेक पण रेडी झालेला आहे. त्यानंतर मग अजून वर्क आधी जो बघितलेला जे टाईम लॅप्समध्ये ते मास्टर करत होते, तर मास्टर सांगतील ते काय होतं नेमकं. क्या था वो मास्टर? ये वर्क था साइड कट में जो लगता है. वो साइड कट का था वो वर्क को. तो अभी नेक ने आर्मोल का काम हुआ है. ये नेक और आर्मोल का. तर लवकरच आपण हा पीस रेडी झाल्यावर आपण त्याचा आउटपुट बघूच की कसा झाला तो. आणि हा कस्टमरनी क्या आता मास्टर ये कुर्ती थी, प्लेन कुर्तीवर मग प्लेनच होतं. मग तो म्हणून कस्टमर बोलले की तुम्ही तुमच्या ह्याने डिझाईन करा. सो मास्टरांनी स्वतः ही डिझाईन बनवली आहे आणि त्याची तर आपण प्रोसेस बघितलीच पाहिजे. तर त्याचा फायनल वर्क कसा होतो आहे आणि आउटपुट कसं येतं तर बघूया. चला आपण जेवढ्या मशीन वर्कचं आपण सगळं बघितलं, त्यांनी कसं ड्रॉईंग केलं, छपाई कशी केली, पेनिंग कशी केली, इवन वर्क कसा केला. सो त्याचा आउटपुट तुम्ही बघू शकता ओव्हरऑल कसा आला आहे. कसं झालंय हे एकदा कमेंट करून नक्की सांगा, कारण की आम्हाला पण तुमच्या कमेंटमुळे तुमच्या कमेंटमुळे आम्ही अजून अप्रिशिएट होऊन जातो. बिकॉज आम्ही अजून नवीन नवीन कलेक्शन काहीतरी घेऊन येऊ शकतो आणि आमच्या मास्टर जीना अजून काहीतरी असं वाव मिळेल करण्यासाठी. पण अजून एक गोष्ट आहे, जेवढी लोक पण बघतायत, मी तर बोलेल कोण फॉलो पण करत नाही इंस्टाग्रामला. आपल्याला बरेचसे लोक रील बघून जात आहेत, फॉलो नाही करत, इंटरॅक्शन. मेन म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघताय तर सबस्क्राईब तर नक्कीच करा.
आम्हालाही चांगलं वाटेल आणि तुम्हालाही चांगलं वाटेल, कारण की काहीतरी इनोव्हेटिव्ह आणि काहीतरी हटके घेऊन येतो. म्हणजे तुम्ही बाहेर गेलात की तुम्हाला हे रेडीमेड भेटतं, पण तेच जर तुम्ही कपडा आणून दिलात आणि तुमच्या आवडता जो वर्क असेल तो करून घेतला तर किती सॅटिस्फाईंग वाटेल ते तुम्हाला. कारण की इथे वर्क तर मास्टरच करतात, स्टिच आपल्या बेसमेंटमध्ये होतं. सो मॅडमला विचारूया, मॅडम तुमची काय वाव असेल त्याच्यावर? माझं 100 पैकी 100 आणि एकदम बेस्ट केलंय. कारण की ते मला लुकच चेंज खूप झालंय. आवडलंय, खूप आवडला. आणि तो साधा कपडा आहे कॉटनचा, इतका साधा आहे ना की त्याला फक्त अस्तर लावल्यामुळे आहे ना तो त्याची ट्रान्सपरन्सी दिसत नाही, इतका साधा कपडा आहे तो. पण प्युअर कॉटन आहे. ज्याने कोण कपडा आणलाय ना ते एकदम प्युअर कॉटन आणलेलं आहे. आणि त्याच्यावरती नेक लाईनला दिले, आर्मोलला दिली, साईड कट दिली आहे आणि बॉटमला दिलेली आहे. त्यांनी लुक इतकं सुंदर आणि एलिगंट, आणि एखादी छान सुंदर मुलगी असेल तर तिच्यावरती किती छान दिसेल ना हे. तर आपण त्या कस्टमरचा रिव्ह्यू घेऊच, येस येस. पण तोपर्यंत ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचलेली असेल. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यांचा रिव्ह्यू घेऊ, कसं वाटलं त्यांची आधी रिॲक्शन घेऊ, की ओव्हरऑल जसं मास्टरांनी त्यांना सांगितलेलं की बरं मी ही अशी अशी डिझाईन करतोय, पण अशी अशी डिझाईन ही अशी झाली आहे. अशी अशी. सो आता तुम्ही तुम्हाला आपलं कलेक्शन कसं वाटतंय हे सुद्धा कमेंट करून एकदा नक्की सांगा. आणि स्वामींच्या कृपेने मी असं नाही म्हणत आहे की मगाशी मी म्हणाली की आपलं बरेचसे लोक सबस्क्राईब नाही करत आहेत, पण नाही, सबस्क्राईब भरपूर करतात आहेत. कारण की स्वामींच्या कृपेने आमच्या चॅनलची चांगली ग्रोथ होते. तर तुम्ही आपली जर लोक असतील, आपली मराठी माणसं असतील, आणि तुमच्या सगळ्यांमुळे माझ्याकडे तुम्ही विचार नाही करू शकत आहात. इतर तर कस्टमर आहे, पण महाराष्ट्रीयन कस्टमर खूप आहे. म्हणून आमच्यासारख्या साध्या मराठमोळ्या बिझनेस वुमनला किंवा बिझनेस एंटरप्रेनरला आम्हाला वाव मिळतं. काम करण्याची एक म्हणतात ना, असं अजून काम करण्याचं असं एक्साइटमेंट येते आतून. आणि आम्हाला असं वाटतं काहीतरी अजून काहीतरी करावं, नवीन नवीन वेगवेगळे डिझाईन्स क्रिएट करावे, आणि ते बस सतत डोक्यात फिरत राहतात. म्हणून तुम्ही सबस्क्राईब जरूर करा आपल्या चॅनलला, कारण की तुमच्या सगळ्यांमुळे आमच्या चॅनलची ग्रोथ होणार आहे. आणि आपलं कसं काय वाटतंय हे एकदा कमेंट करून नक्की सांगा. सो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ते तर मॅन्डेटरीच आहे, नाही तर नवीन व्हिडिओ आल्यावर कशी करणार. आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरूच नका. तर भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.